मुजबी ते कारधा चौपदरीकरणाचे काम मोठ्या जोमात सुरू आहे आणि या कामामध्ये या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात कडुनिंबाचे या रस्त्यावर झाडं आहेत। 100 ते 150 वर्ष जुने हे मोठे वृक्ष आहेत आणि विकास कामाच्या नावावर हे मोठे वृक्षाची कटाई मोठ्या जोमात सुरू आहे। विकास कामाला आमचा कुठलाही विरोध नाही, पण या वृक्ष कटाईमुळे जे पर्यावरणाची हानी होत आहे आणि जे वृक्ष कटाई करण्यामुळे जे ऑक्सिजन आम्हाला या मिळत होता ते आता मिळणार नाही। या कंपनीने आणि महामार्ग विभागाने ज्या प्रमाणात वृक्ष कटाई केली त्याच्या 4 पट नवीन वृक्ष लावावे आणि नुसतं वृक्ष लावून होणार नाही, त्याची संगोपनाची जबाबदारी सुद्धा कंपनी आणि महामार्ग विभागाने घ्यावे आणि मोठे वृक्ष लावावे, 10 ते 15 फूट उंचीचे मोठे वृक्ष लावावे। आणि जर कंपनी या कामात जर कामचुकारपणा करत असेल, महामार्ग विभाग कामचुकारपणा करत असेल तर आम्ही त्यांना बाध्य करू आणि तरी पण ते कुठेतरी कमी पडत असतील तर आम्ही त्यांच्या विरुद्ध जन आंदोलन पुकारण्यास सुद्धा कमी पडणार नाही। सध्या जे मुजबी ते कारधा महामार्गाचं चौपदरीकरणाचं जे काम सुरू आहे ते फार गरजेचं आहे नागरिकांसाठी, कारण की भंडाऱ्याची लोकसंख्या वाढत आहे। पण त्यामध्ये जी वृक्ष कटाई होत आहे, जे वृक्ष ऑलरेडी भंडारा शहरामध्ये आहेत किंवा हायवेला लगत आहेत, त्यांची जी वृक्ष कटाई होत आहे तो एक गंभीर मुद्दा आहे आणि त्या मुद्द्यावरती शासन आणि प्रशासन तसंच जी कंपनी काम करते आहे त्यांनी गांभीर्याने त्याच्याकडे बघावे आणि जेवढी वृक्ष कटाई होत आहे त्याच्या 5 पट किमान 5 पट तरी वृक्ष त्यांनी इथे लावायला पाहिजे। कारण की वृक्ष जर आपण लावले नाही तर पर्यावरणाचा समतोल आपल्याला राखता येणार नाही आणि पर्यावरणाचा जर ऱ्हास झाला तर मग लोकांना जे ऑक्सिजन मिळतंय किंवा इतर ज्या गोष्टी घडतायत, पर्जन्यमान म्हणावं किंवा कुठल्याही गोष्टी म्हणावं, तर याच्यावरती तो विपरीत परिणाम होणार आहे। म्हणून शासनाला आणि कंपनीला माझं असं सांगणं आहे किंवा आमची अशी मागणी आहे की तुम्ही वृक्ष लावण्यासाठी तुमच्याकडे काय प्लॅन आहे तो प्लॅन जनतेसमोर ठेवा आणि जर तुम्हाला गरज वाटत असेल तर तुम्ही आमची पण मदत घ्या, आम्ही तुम्हाला मदत करू वृक्ष लावण्यासाठी आणि त्याचं संगोपन कसं करता येईल याच्यावरती सुद्धा एक प्लॅन द्या, जेणेकरून आपण भंडारा शहराला परत हिरवगार करू, ग्रीनरी इथे वाढेल आणि लोकांना तो गारवा जो आधी मिळायचा तो गारवा आजही उद्या सुद्धा मिळेल। याची एक ग्वाही द्या, याची शाश्वती द्या, एवढंच मला शासनाला सांगायचं आहे।